ए यार माझा मोबाईल कुठे ठेवला यार तू? शी मला अश्विनी जरा एक तुझा नाहीये काम करते मी. हाल ना पटकन. अरे थांब ना यार. फोन आला मला. हे बघ. हॅलो हॅलो ईशा वहिनी. हा बोला वहिनी. ईशा वहिनी ओम दादांना सायंटिस्ट का हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत. काय काय झालंय? अहो त्यांना ताप आलाय. मगाशी बघितलं तर 4 ताप होता. अरे देवा. काय ॲम्ब्युलन्स वगैरे सांगितली का? ए काय झालंय? ओमला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. ऐक हा वहिनी काय म्हणत होता तुम्ही? नाही रिक्षात घालून घेऊन गेले त्यांना. काय उलट्या वगैरे झाल्या का? हो ते काहीच सांगत नव्हते. उलट ते म्हणत होते की मला काहीच झालं नाही, मी हॉस्पिटलमध्ये येणार नाही. हे ना हेच मला आवडत नाही. याच्याच वरनं बोलले होते मी त्याला. काय मला म्हणाला माहितीये? मला सगळं कळतंय. याला सगळी अक्कल आहे ना. डॉक्टरांना काही कळतंय? इतका मार खाणार आहे आता माझा. नका ईशा वहिनी असं काहीच करू नका. अहो आत्ताच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात ना. अहो वहिनी तुम्ही रिलॅक्स व्हा आधी बरं. मी असं खरंच करेन असं वाटतंय का तुम्हाला? बरं ऐका कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेले त्याला? अहो ते आजींना घेऊन गेले होते ना त्याच हॉस्पिटलमध्ये. बर मी आता लगेच तिथे जातेय. आणि ऐका तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका. हा तुम्ही शांत राहा घरात आणि विश्रांती घ्या. ठीक आहे मी करते तुम्हाला नंतर फोन. मी कळवत राहीन तुम्हाला जे काय होईल ते. बाय. आता कुठे ऍडमिट केलंय? सेम हॉस्पिटलमध्ये आजींना पाठवलं होतं ते. बर मग आता काय करायचं आपण? जाऊया. आई घे फोन. यांना कसं कळलं? यांना कोणी सांगितलं? आधी तू फोन तर घे ना. हा आई. ईशा अगं मला ना काल रात्री ओमचा फोन आला होता. तो काय बोलला मला काही कळलंच नाही ग. म्हणजे तसं आता सगळं तसं ते कॉमन झालंय. अगदी काही पूर्वीसारखं राहिलं नाहीये ना. तो दारू पितो का ग? म्हणजे ड्रिंक्स वगैरे घेत नाही ना? अहो नाही अहो काहीतरी काय ऍक्च्युली काय झालंय आई त्याला ना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. त्याला जरा बरं नाहीये. अरे देवा. हो मी तिथेच निघाली आत्ता जायला. अगं पण हे असं काय अचानक? काय मलाही पण फारसं सिरियस काही नाहीये. आता तिथे गेल्यानंतरच कळेल. नाही तू मला एक काम कर. ते हॉस्पिटलचा पत्ता आणि बाकी डिटेल्स मेसेज कर. मी इथून निघते. अगं अहो तुम्ही आता मुंबईहून कशाला निघताय घाईघाईने? मी कळवत राहते ना तुम्हाला जे काही होईल ते. ईशा तू मला डिटेल्स मेसेज करशील प्लीज. आता बाकी डिस्कशन करण्याची वेळ नाहीये. लगेच कर. ओके बरं मी पाठवते तुम्हाला नंबर. हा हा चल लवकर निघूया. नाही तू आता येऊ नकोस. तू इथेच थांब घरी. मी पटकन पुढे जाते. तू एक काम कर. तू दुपारी डबा घेऊन हॉस्पिटलला ये. ओके. कारण काय प्रॉब्लेम आहे नाही तर वहिनीना फारच दगदग होईल आज. ठीक आहे डोंट वरी रिलॅक्स. हा मी येते. हो पळपट चल नीट जा. हा समीर. नाही तू सगळं ते ऑडिशन वगैरे आटप आणि मग ये. घाई करू नको. ऑल द बेस्ट. ओके बाय. काय म्हणत होता? काय नाही इथे न्यायला निघालाय. मी त्याला म्हटलं सगळं काय ते आटप नीट ऑडिशन वगैरे मग ये. हो आणि इथे येऊच नको सांग. घरीच भेटू सांग. आता काय डिस्चार्ज पण मिळेल आपल्याला. हो ना? हे बाबा हे ते डॉक्टरांना ठरवू दे ना. तू कशाला काय झालोय आता मी बरा. ओ जरा ते स्पीडअप करा ना. पटापटा होऊ दे. तू काय बडबड करतोयस? वेडा झालायस का तू? अगं असं का 3 बाटल्या झाल्यात ऑलरेडी. ही 4थी बाटली आहे. ते मी पिऊ पण शकतो आता काढून वरचं. काय हो? बघा तुम्ही हसू नका. तुम्ही हसलात ना की तो जास्त वेड्यासारखी बडबड करेल. का हसायचं नाही? हसायचं आपण. हॉस्पिटल कसं हसरं असायला हवं. हसा हा हसायचा. एक मिनिट तुम्ही हसू नका. काय चाललंय? कोण हसतंय? कशाला हसतंय? अहो हा काहीही बोलतोय. मगाशी काय वाटेल ते सांगत होतं त्या सिस्टरना. पण आता लगेचच डिस्चार्ज काय मिळेल मग ते स्पीडअप काय करा. काहीही बडबड करतो आहे हा. अगं याचा अर्थ बरं वाटतंय त्याला आता. बाबा त्याला ना जरा जास्तीचं बरं वाटायला लागले. आता मी झालोच आहे ना नॉर्मल. आता आपला डिस्चार्ज मिळणारच आहे. ओ मॉम जरा शांत. आय वॉज जस्ट जोकिंग. ऑलराइट. सकाळी तुझी अवस्था कशी होती आठवतंय ना तुला? अरे तुला त्रास होत होता. आणि काय ना काही गोष्टी आपल्याला कळतात, काही गोष्टी कळत नाहीत. तू वकील आहेस, डॉक्टर नाहीस. तेव्हा डिस्चार्ज बद्दल डॉक्टरांनी सांगेपर्यंत बोलायचंही नाही. अंडरस्टूड? आता बोल. ठीक आहे. आता तुम्ही तुमची टीम केली आहेत ना म्हणून. आई असायला हवी होती.
मग आमची टीम झाली असती, मग कळलं असतं. सॉरी. आई काय रे, कसा आहेस? नाही बरं आहे मी, काय प्रॉब्लेम नाही. काय म्हणाले डॉक्टर? नाही यायचेत अजून. नाही बाबाशी बोलले ना मगाशी. डॉक्टर असं म्हणाले की ईशा, डॉक्टरांनी सांगितलंय की डिहायड्रेशनमुळे ओमला हे झालंय आणि संध्याकाळपर्यंत नॉर्मल होईल तो. मी ऑलमोस्ट नॉर्मल झालोच आहे. गप्पा बस तू. तुझं तुझ्या खाण्यापिण्याच्या शेड्यूलकडे काही लक्ष नाही आहे ना? नुसती कामं करत फिरत असतो. डबा नेतोस तू कोर्टात? हो, धना देते डबा. नाही डबा देतात वहिनी, पण तो खातच नाही. म्हणजे इतका बिझी असतो तो, त्यामुळे खायला लक्षात नाही राहत त्याच्या. तू का उगाच काड्या घालतेस? खोटं बोलते का मी? तू असतेस ना पण त्याच्या बरोबर, तू का नाही आठवण करून देत त्याला? ती काही सतत नसते माझ्या बरोबर, तिलाही तिची कामं असतात. काय रात्रभर झोप नाही मला. तू फोन केलास आणि मग हो हो मग मी सकाळी ईशाला फोन केला तेव्हा कळलं तू हॉस्पिटलला आहेस. मी कधी फोन केला होता? असं काय करतोस? रात्री केलास ना तू फोन मला. मी सांगतो ना, मी नाही केला खरंच फोन तुला. तू नाही केला म्हणजे काय? तू तुझा लॉग चेक कर, बघू तर. अगं पण मी सांगतो तर कशाला चेक करा पाहिजे? नव्हता केला मी फोन. ओम, अरे ती म्हणते तर तू केला असशील फोन. कदाचित तापाच्या गलानीत असशील काल, तुला आठवत नसेल. अरे हो, मी खरंच फोन केला होता. हा ते मी त्याच विचारात होतो ना, म्हणून कदाचित ग्लानीत केला असेल फोन. कसले विचार? मी तुला काल भेटून आलो, तुला दुखावलंय म्हणून तर हे सगळं झालंय. अरे तू वेडाच का ओम? नाही रे बाळा, काय दुखावलं? असं काही केलं नाहीस. इनफॅक्ट माझं चुकलं, मी खूप हार्शली बोलले तुझ्याशी. तुझ्या बाबतीत सगळं चुकत आलं. तुझं काही नाही चुकलं. तू सॉरी म्हणू नकोस प्लीज. आय एम सॉरी फॉर एव्हरीथिंग. मी जर तुमच्याशी नीट वागलो असतो तर हे काही घडलंच नसतं. पाहिलंस, माझं अस्तित्व सुद्धा तिला सहन होत नाही. म्हणूनच मी तुला सांगितलं होतं, लेट मी गो. अरे म्हणजे तिला तुला भेटता येईल. नाही थांब, ती मला भेटायला आली आहे ना, मग ती येईल परत. बाबा तू का असं करतोयस? मी
बघून येऊ का त्या कुठं गेल्यात ते? नाही नको, तू नको जाऊस आता. काय आमच्या फॅमिलीचाच प्रॉब्लेम आहे. समजावायला गेलो की उलटच घेतात. तू आत्ता तिला समजावायला गेलीस तर अजून मिसअंडरस्टँडिंग होते. येईल ती. मला माहिती आहे की हे सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे. आय नो फॉर शुअर that I am guilty. बाबा तुम्ही नका त्रास करून घेऊ. आत्ता त्या बाहेर गेल्यात त्या तुमच्यामुळे नाही गेल्यात. ओमशी त्या जसं वागल्यात त्याचा त्यांना त्रास होतोय म्हणून त्या बाहेर गेल्यात. त्याही हे कोणाला सांगू शकत नाहीत ना. खरंच आत्ता तुमचा काही दोष नाहीये, पण तुम्ही त्यांच्यावर जो अन्याय केलाय या फिलिंग मधून त्या बाहेर येऊ शकत नाहीयेत. हा प्रॉब्लेम आहे त्यांचा. बोल ना. आय एम सॉरी. नाही नाही बोल, मला ऐकायचंय. मला वाटतं मी जातो इथून. बाबा तुम्ही पण थांबा प्लीज. तुम्हा दोघांचा डिवोर्स झालाय, तुम्ही वेगळे झालाय. ओम तुमचा मुलगा आहे. आत्ता त्याच्यावर एक वाईट प्रसंग आलाय, पण त्याच्या आयुष्यात चांगले प्रसंगही येणार आणि त्या प्रत्येक प्रसंगांना तुम्हाला एकमेकांसमोर यावं लागणार. प्रत्येकच सिच्युएशन मध्ये आपण पळू नाही शकत एकमेकांपासून. तुम्ही आता बाहेर गेलात तेव्हा बाबा म्हणाले की ते गिल्टी आहे. त्यांनाही त्यांची चूक मान्यच आहे आणि माझं म्हणणं नाहीच आहे की सगळं विसरून तुम्ही दोघांनी परत एकत्र यावं, सगळं पूर्वीसारखं होईल. हे अशक्य आहे हे गृहीत धरूनच चाललोय आपण. तर परत हे सगळं बोलून काय उपयोग आहे ईशा? आपल्याला दिसतंय ना तिला त्याचा विषय सुद्धा नको आहे काढायला. किती त्रास होतोय तिला. हो, पण तो त्रास कमी कसा करता येईल, त्याच्यातून त्यांना बाहेर कसं पडता येईल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करते. बाहेर यायचं म्हणजे काय? त्यांच्यात संवाद होणं तर शक्यच नाहीये ना. हो, पण तो संवाद कशा स्वरूपाचा असेल ह्याचा आपण विचारच करत नाही आहोत ॲडव्होकेट चौधरी. काय आहे, दिस वर्ल्ड इज अ स्मॉल प्लेस. कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी परत परत एकमेकांसमोर येणारच आहोत आपण. मग हे असं एकमेकांसमोर येताना किमान मागचं सगळं विसरून एकमेकांकडे बघून स्माइल तरी करू शकतो का आपण? ॲडव्होकेट ईशा देशमुख काय बोलताय तुम्ही? स्माइल? स्माइल कसं शक्य आहे? एक मिनिट ॲडव्होकेट चौधरी, मला माझा मुद्दा पूर्ण करू दे. बोला. मी असं म्हणतच नाहीये की लगेच आपण सगळंच विसरून जावं. हा, म्हणजे आता माझं कसं चाललंय, तुझं कसं चाललंय, आत्ताचं आपलं आयुष्य कसं आहे, सगळं छान छान असं लगेच शेअरिंग वगैरे सुरू व्हावं अशी अपेक्षा नाहीये. इट इज जस्ट दॅट एकमेकांसमोर आत्ता आल्यानंतर जे दडपण येतंय ते तरी कमी होईल ना यामुळे. ईशा देशमुख, आता हेच सांगा तुम्ही मला फोर्स केलात माझ्या वडिलांची जुळवून घ्यायला, त्यांना समजून घ्यायला, त्यांना एक्सेप्ट करायला. मी नव्हतोच करणार एक्सेप्ट, पण तुम्ही मला सांगितलं म्हणून मी तो प्रयत्न केला. मी का नव्हतो त्याला एक्सेप्ट करत? कारण त्यांनी फक्त माझ्यावर अन्याय केला नव्हता, तर त्यांनी माझ्या आईवर सुद्धा अन्याय केला होता. आपल्या वडिलांचं बाहेर प्रकरण आहे आणि त्यामुळे आई दुखावली गेली आहे. हे त्यांचा मुलगा कसं सहन करेल? आईच्या बाबतीत हे झालं असतं तर मला माहित नाही मी नक्की ते कसं एक्सेप्ट केलं असतं. ॲडव्होकेट ईशा देशमुख, तुम्ही मला सांगा की जर आईचं माझ्या असं काही प्रकरण असतं तर तुम्ही इतक्या सहजपणे मला सांगू शकला असतात की तिला एक्सेप्ट कर म्हणून?
काय ना, आपल्या समाजाची एक मानसिकता आहे. एक वेळ वडिलांनी केलेलं प्रकरण समजू शकतं, काही दिवसानंतर त्याला ऍक्सेप्ट केलं जाऊ शकतं, पण आईचं बाहेरचं प्रकरण याचा विचारच कोणी करू शकत नाही. काय ती नैतिकता पाळायची ते आपल्या आईने पाळायची. अहो एवढंच काय, आपल्या आईचा एखादा मित्र सुद्धा आपल्याला खपत नाही. काय ऍडव्होकेट, बोला ना आता का गप्प झालात? ऍग्रीड. हा मुद्दा मला मान्य आहे, पण माझं म्हणणं आहे की हे झालं ना, आता हे घडून गेलं, हे बदलू शकतो का आपण? यांच्यावरचा राग मी मान्य केला, पण तुमच्यावर त्यांचा इतका राग काय? साहजिक आहे, अशा बापाला मी स्वीकारल्यानंतर ती दुखावणारच ना, तिला राग येणारच माझा, त्यामुळे आला असेल तिला माझा राग. पण लहानपणी का सोडून गेलीस मला, असं विचारायचं असेल ना तुम्हाला, तर त्याचं उत्तर मी असं देईन की आवडत नसेल मी तिला. नाही, आवडत असेल किंवा नसेल तो मुद्दा नाहीच आहे. असंच लहानपणी कधीतरी मी याची बाजू घेतली असेल आणि तेव्हा ती दुखावली असेल, या सतत मी याच्याच बाजूने बोलत असेल तिच्याशी, म्हणून तिला माझा राग येत असेल सतत. तर लहानपणापासून हा राग असा साठलेलाच असेल. ओम नाही रे, असं नाहीये बाळा, असं नाहीये. माझा तेव्हाही तुझ्यावर राग नव्हता, आजही नाहीये, खरंच नाहीये. तुला कसं सांगू मी, तेव्हा जेव्हा ह्याचं अफेअर झालं होतं तेव्हा तुला त्रास होऊ नये म्हणून आईंनी ह्याला घरातून बाहेर काढून टाकलं होतं. पण ओम मी कशी विसरणार होते की मी कुणाच्या घरात राहते? मी ज्या घरात राहत होते ते घर ह्याचं होतं ना, मी हे कसं विसरणार? मला सारखा प्रश्न पडायचा, आपण कोण आहोत, काय करतोय आपण इथे, आपलं अस्तित्व काय, कोण आहोत आपण बाहेर पडूया का, आपण काहीतरी करूया का, आपण मी जाणार तर कुठे, मी जाऊ तर कुठे, मी करू तर काय करू? आणि माहिती का, या सगळ्या त्रासात मला तूच सारखं विचारायचास, बाबा कुठे आहे, बाबा का नाही आला घरी, बाबा जेवणार आहे माझ्या बरोबर, मी बाबा बरोबर झोपू, बाबा बाबा बाबा, सारखं बाबा, ओम सारखं बाबा. मला त्रास व्हायचा रे, मला सहन व्हायचं नाही, सारखी त्याची आठवण. इतकं की मला थोड्या दिवसांनी तुझ्या चेहऱ्यात त्याचा चेहरा दिसायला लागला होता. चिडचिड व्हायची माझी, मी मारायचं तुला, रोज मार खायचा असतो माझा, कारण असं बघत बसायचंस माझ्याकडे, एवढूच होतंस तू. मला दुसरं काही अस्तित्वच नव्हतं. तुझा बाबा सायंटिस्ट मोठा, कामात स्वतःला गुंतवून घेतलं होतं यांनी, आणि ही अफेअर्स, माझं काहीच नव्हतं. माझं जग हे एवढंच, माझा संसार, माझं मूल. हा त्रास, तुला मारहाण, वेड्यासारखी वागायचं मी, मला सहनच व्हायचं नाही. हे मला सारखा तो दिसायचा तुझ्यात, सारखा. मग एक दिवशी मी निर्णय घेतला, बास, आता बास झालं. तुला त्रास होऊ नये म्हणून आईने ह्याला घरातून बाहेर काढला होता, पण तुझ्या समोर राहून मी तुला जास्त त्रास देत होते ओम. मी ठरवलं आपण घराबाहेर पडायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, शोधायचं स्वतःला. हा निर्णय घेतला आणि 2 माणसं माझ्या पाठीशी उभी राहिली, आई आणि रणजित काका. त्यांच्या भरोश्यावर तुला टाकून निघून गेले मी घर सोडून. मग आई गेल्यावर तुला हॉस्टेलला टाकला. या सगळ्या 4 वर्ष निघून गेली, स्वतःच्या पायावर उभी राहिले. स्वतःला सापडली की नाही माहित नाही,
तू माझ्यापासून खूप दूर निघून गेलास ओम. आणि या गोष्टीचा पश्चाताप मला आयुष्यभर होत राहणार आहे. खरंच. I was devastated. असं कुटुंब तुटलं, माझं मूल माझ्याकडे नव्हतं, संसार नव्हता. आणि या आजीच्या आठवणी पुसून टाकायला मला सायकियाट्रिस्टची मदत घ्यावी लागली. आय एम स्टील ऑन मेडिकेशन. हे सांगायचं होतं मला तुला. माझी बाजू. डॉक्टरची मदत बाबा सुद्धा घेत आहे तो. ईशा प्लीज. बाबा प्लीज. आय एम सॉरी, मी तुला हे आधी सांगितलं नाही, पण मला असं वाटतं आता हे सांगायची गरज आहे. त्यांनाही तितकाच त्रास होतोय जितका त्रास आईंना होतो. खूपदा त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊन गेले, पण त्या सगळ्या विचारातून बाहेर पडण्यासाठी ते प्रयत्न करतात, कारण त्यांना तुला सेटल झालेलं बघायचंय. एक वडील म्हणून तुझ्या मनात त्यांच्या विरुद्ध जो काही राग आहे त्यातनं बाहेर पडण्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करतात मनापासून. बाबा, तू सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट घेतोस? आई, त्यांना खरंच त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होतोय. समजा तो त्यांना जेन्युइनली होत नसता तर ते का आले असते तुम्हाला भेटायला आपण. त्यांनी तुमच्या संस्थेत पैसे ट्रान्सफर केले कारण तुम्ही जेन्युइनली अडचणीत होतात, आणि ओम त्यांनाही हे माहिती आहे. कदाचित त्यांनी तुम्हाला डिरेक्टली सांगितलं असतं तर तुम्ही नसते घेतलेत पैसे, कारण तुम्ही स्वाभिमानी आहात खूप.